नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी पांडुरंग भुतेकर, साई पूजा ग्रीन हाऊस ॲग्रो सर्व्हिसेस, छत्रपती संभाजीनगर. आमची कंपनी शासन मान्य आहे. महाराष्ट्रामध्ये मी आतापर्यंत 1000 प्लस शेतकरी बांधवांना शेडनी टसो भरण्याची कामं करून दिलेले आहे. आमचं ध्येय आहे शेतकऱ्याच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हेच आमचं ध्येय आहे. आम्ही शेतकऱ्याला शासनाच्या विविध योजनेचा लाभ देतो व शेडनेटवरती अनुदानही काढून देतो. पोकरा योजना असो, NHM असो, आयला रोपवाटिका असो, आमच्या शेतकऱ्यांनी आयला रोपवाटिका अंतर्गत शेडनी टसो भरणी केलेली आहे व त्याच्यामध्ये रोपं घेतात. आपण त्यांची मुलाखत जाणून घेऊ एकदा, कशा प्रकारे रोपं घेतात व त्यांना प्रॉफिट कसा होतो. ते आमचे शेतकरी निफाडचे नांगरे साहेब म्हणून. तर काका, तुम्हाला नेमकं कसं उत्पन्न कसं होतं, याच्यामध्ये काय काय रोपं लावता? आम्ही मिरची लावतो, वांग लावतो, टमाटे हा, लावतो, हा. कोबी, फ्लावर, दोडका, काकडी, सगळ्या प्रकारचे रोपं सगळ्या असतात, प्रकारचे रोप आम्ही तयार करून विकतात. शेतकऱ्यांना देतो. बरं, त्याचा याचा फायदा काय होतो शेतकऱ्याला फक्त रोपाचा? रोपाला फायदा कसा, शेतकऱ्याला असं वाटतं का इथून न्यायचं आणि लगेच आउटपुट झालं पाहिजे म्हणून हा, ते इथून, बरोबर बरोबर. इथून ते घेऊन शेतामध्ये लावतात. बरं, याचं लावण्याचा म्हणजे फायदा काय काय? त्याचं मर नाही येत. मग त्याच्यामुळे मर येत नाही, काही नाही. हा, हा. आधी रोपात म्हणजे आधी क्वालिटीचं राहतं थोडक्यात. क्वालिटी क्वालिटीचं राहतं, बरोबर. तर तुम्हाला याच्यामध्ये नफा किती होते साधारण? आम्ही जर आता कोकोपीट झालं, स्ट्रे झालं, हे झालं, हा, हा. तर 1 लाखाचं केलं तर त्याच्यामध्ये आम्हाला 60-70 हजार रुपये आम्हाला भेटतात. बरोबर. म्हणजे तुमचे 1 लाख रुपये तुम्ही एका महिन्यामध्ये लावता, त्याचं पीक रोप बनवता, ते विकता, ते विकल्याच्या नंतर तुमचे 1 लाख रुपये येऊन परत तुम्हाला 80 ते 90 हजार रुपये वरला नफा राहतो. 70-80 हजार 70-80 हजार रुपये नफा राहतो. तर तुम्हाला